आज मी तुम्हाला झटपट अशी कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे। मस्त असं बघा, कढीपत्ता मी भाजून घेतलेला आहे आणि कढीपत्ता किती होता माहिती आहे का? एक वाडगं गच्च भरून होता। अशा पद्धतीमध्ये खूप जास्त होता। तेलाचा वापर बिलकुल केलेला नाही, बिन तेलाचाच असा तव्यामध्ये मोकळ्या लोखंडाच्या अशा भाजून घेतलेला आहे। एकदम असा कुरकुरीत करायचा। पहिला तर कढीपत्ता स्वच्छ धुवायचा, एका कॉटनच्या कपड्यावर चांगला झाडून पहिला कढीपत्ता पसरून घ्यायचा। पाणी नितळलं की तव्यामध्ये एकसारखा भाजून घ्यायचा। तर हा एक वाडगं गच्च भरून असा कढीपत्ता आहे। थोडासा जास्त कमी जरी घातला तरी चालेल, कढीपत्ता खाल्ल्याला खूप छान असतो। प्लेट घेतलेली आहे, ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे बघा मी सफेद तीळ घेतलेले आहेत। एकदम खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। मस्त बघा किती भाजले असेल, करपून द्यायचे नाहीत अजिबात। एकसारखे असे फुगले का नाही, तडतड आवाज यायला लागला का नाही, एकसारखे हलवून काढून घ्यायचे। ह्या चमच्याच्याच मापानं 1.5 चमचा मी धणे घेतलेले, ते पण बघा असे हलकेसे भाजलेले आहेत। जास्त पण लाल करायचे नाहीत, एकसारखे हलवत राहिला की मस्त असे भाजले जाते। फुटाण्याची डाळ घेतलेले आहेत, ते पण बघा असं दिसत असेल डाग डाग असे हलकेसे मी भाजून घेतलेले, भाजलेलेच असतात तरी पण भाजून घेतलेले। ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे घेतलेले, थोडंसं जास्त कमी घातलं तरी पण चालेल। शेंगदाणे सुद्धा बघा मस्त असे खरपूस भाजून घेतलेले, त्याची साल पाहिजे असली तर तुम्ही काढू शकता। ह्या चमच्याच्या मापानं 4 चमचे घेतलेले आहेत। ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, ते पण मस्त असं भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये बघा सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे असे तुकडे करून भाजून घेतलेले आहे। जास्त पण करपून देऊ नका, किंवा खिसून जरी भाजलं तरी पण चालेल। ह्या सगळं साहित्य ह्याच चमच्याच्या मापानं आहे। 1 ते 1.5 गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण बघा असं डाग पडस्तोवर चांगला भाजून घेतलेला आहे। थोडासा कमी जास्त केला तरी पण चालू शकतो। ह्याच्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घेतली छोट्या आकाराचा, हा मोठ्या आकाराचा चमचा आहे, छोट्या आकाराचा घ्यायचा। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। 1 चमचा ह्या चमच्याच्या मापानं तिखटवाली मिरची पावडर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे सुक्या मिरच्या असल्या त्या जरी घेतल्या तरी पण चालेल। आता काय करणार आहे तुम्हाला मी पहिलं सांगते, हे साईडला काढून घेते। हे पहिलं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। अशा पद्धतीमध्ये बघा बंद चालू करून बारीक केलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे तुम्ही थोडेसे हलकेसे जवस भाजायचे। तडतड आवाज आला का नाही की पूर्ण थंड होऊन ह्याच्यात जरी टाकले तरी चालेल। चटणी खूप छान होईल आणि आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी ही चटणी खूप चांगली आहे। ह्याच्यामध्ये आता मी हा लसूण टाकणार आहे, मिरची पावडर, आमचूर पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा तुम्ही चाट मसाला जरी टाकला तरी पण चालेल। छोटा पण टाकायचा, छोट्या 1 चमच्याच्या मापानं दोन्ही अर्धा अर्धा। चवीप्रमाणे मीठ। आता एकदा फिरवून घेणार आहे। मस्त असं बघा फिरवून घेतलेलं, एकदम मोकळे मोकळे असे होते। बंद चालू करून फिरवायचे अशा पद्धतीमध्ये। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता, पण काय करायचे माहिती आहे का, हिरवी मिरची स्वच्छ धुवायची, पुसायची, पूर्णपणे उभी कापायची आणि लोखंडाच्या तव्यामध्ये, कोणत्या पण तव्यामध्ये एकदम क्रिस्पी भाजायची। तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही। मिरची पातळ कापल्यानंतर कुरकुरीत होते, ती जरी टाकली तरी पण चालेल। थोडासा पुदिना पण टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, ते पण चांगलं बारीक कापायचं, स्वच्छ धुवून नितळून बारीक कापून तुम्ही जरी टाकलं तरी चालेल। तर ह्याच्यामध्ये मी हा कढीपत्ता थोडा थोडा टाकणार आहे आणि फिरवून घेणार आहे। मोठ्या भांड्यात बघा घेतले होते, कारण बारक्या भांड्यामध्ये जास्त झाल्यामुळे मोठ्या भांड्यात मी फिरवून घेतलेलं आहे। आणि मी काय केले ते 10 ते 15 कढीपत्त्याची पानं मी साईडला ठेवली होती। 2 वेळा फिरवल्यानंतर मग ती पानं टाकली होती, मग त्याचे छोटे छोटे तुकडे बघा फक्त होतात ह्याच्यामध्ये। बंद चालू करून फिरवायचं, फास्टमध्ये एकसारखं फिरवायचं नाही। तुम्हाला मी चटणी दाखवते। प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटमध्ये बघा चटणी। आणि जर तुम्हाला तशी छोटे छोटे तुकडे नको असतील का नाही, तर मग तुम्ही डायरेक्ट जरी सगळे टाकले तरी चालेल। चटणी बघा, ह्याला काय परतायची वगैरे काही गरज नाही आहे। एकदम मोकळी मोकळी मस्त ओलसर काही होत नाही। फक्त फास्ट केली तर गरम झाल्यानंतर थोडीशी ओलसर होते। आता हे मी काढून घेते सगळी आणि तुम्हाला दाखवते। प्लेटमध्ये बघा मी चटणी काढून घेतलेली आहे। अशी बघा थोडीशी छोटे छोटे मी पानं जे वरनं टाकले होते का नाही, तर ती पानं आहेत त्याची। तुम्हाला ती नको असेल का नाही तर नाही टाकले तरी पण तसे चालते, एकदम जरी बारीक केले तरी चालू शकते। ह्यात हे सफेद मी थोडेसे ठेवले होते भाजलेले, एकदम कुरकुरीत भाजलेले आहेत। अशा पद्धतीत चटणी करायची। ही चटणी 1 ते 1.5 महिना अशीची अशी राहील। प्रवासाला नेली तरी चालते, रोज जेवताना थोडीशी घेतली तरी चालेल। आपल्या शरीरासाठी खरंच ही चटणी चांगली, एकदा करून बघा। ह्यात अजून तुम्ही काय काय टाकू शकता हे तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन। किंवा तुम्हाला जर काय माहीत असेल तर तुम्ही जरूर मला कमेंट करून सांगा की ह्यात अजून तुम्ही हे टाका ते टाका करून। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।